आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या ठिकाणी आपण एक खूप महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत। पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायी बातमी समोर आलेली आहे। दीर्घकाळापासून ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहिली जात होती, या संदर्भामध्ये एक मोठी अपडेट प्राप्त झालेली आहे। 2024च्या पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी 8वा वेतन आयोग प्रस्तावित असल्याचे समजते। या वेतन आयोगाचा प्रस्ताव केंद्र सरकारला प्राप्त झाला असून आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वतीने संरचनेचा सखोल आढावा घेणार आहे। 8व्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि विविध भत्ते आणि पेन्शन यांचा समावेश असणार आहे। जुलै 2024च्या अखेरीस सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सरकार या वेतन आयोगावरती चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे। याचा फायदा केवळ सध्याच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर पेन्शनधारकांनाही मिळणार आहे। वेतन आयोगाची आवश्यकता काय आहे? तर राष्ट्रीय परिषदेचे कर्मचारी सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे। सामान्यतः दर 10 वर्षांनी केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली जाते। हा आयोग कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते इतर लाभांचा सविस्तर आढावा घेत असतो आणि महागाईसारख्या महत्त्वपूर्ण घटकावरती या ठिकाणी आधारित बदल सुचवतो। कोविड-19च्या साथीनंतर देशातील सरासरी महागाई दर 5.5% पर्यंत पोहोचला आहे। त्याआधी हा दर 4% ते 7% दरम्यान होता। महागाईने कोविडपूर्वी काळातील पातळी ओलांडली असून 2016 ते 2023 या कालावधीमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे। स्थानिक बाजारपेठेतील अनेक वस्तूंच्या किमतीमध्ये तब्बल 80% जास्त दर वाढले असून या सर्व बाबींचा उल्लेख मिश्रा यांनी आपल्या पत्रामध्ये केला आहे। 1 जुलै 2024 पर्यंत कर्मचाऱ्यांना 46% महागाई भत्ता देण्यात आला होता। आता हा भत्ता 50% पर्यंत वाढवण्यात आला आहे। तथापि वाढत्या महागाईमुळे कर्मचारी या भत्त्यामध्ये आणखीन वाढ करण्याची मागणी करत आहेत। त्यामुळेच लवकरात लवकर नवीन वेतन श्रेणी आयोग स्थापन करण्याची गरज मिश्रा यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे। नवीन वेतन आयोगाकडून सॅलरी मॅट्रिक्सचे पुनरावलोकन करण्याची शिफारस या ठिकाणी अपेक्षित आहे। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर वेतन संरचनेमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले। विशेषतः 1 जानेवारी 2024 नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला नाही। पेन्शन नियम 1972 आता तो 2021 मध्येही कोणताही बदल झालेला नसल्याचे निदर्शनास आले आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि वेतन आयोगाच्या अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहेत। नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य 3ऱ्या कार्यकाळानंतर या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। वाढती महागाई आणि बदलती परिस्थिती या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन 8व्या वेतन आयोगाची स्थापना आणि त्यांच्या शिफारसीची अंमलबजावणी ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ठरणार आहे। केंद्र सरकारकडून लवकरच या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा सुद्धा या ठिकाणी व्यक्त केली जाते। आय होप की या ठिकाणी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। त्यामुळं या ठिकाणी आपण अशी आशा व्यक्त करूयात की त्यांच्या या 8व्या वेतन आयोगाला सुद्धा लवकरच या ठिकाणी काय होणार आहे, अपेक्षित असा या ठिकाणी बदल होईल अशी आपण आशा व्यक्त करूयात। पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा, अशाच नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि एका आवडत्या व्यक्तीपर्यंत